कॅच बाय देवेश नाईक. अमानवीय झेल आपण म्हणू शकतोय, कारण उजव्या बाजूला सरकताना त्यांनी फक्त एक हात पुढे केला आणि जणू काय हाताला फेविकॉल लावला होता. बॉल हातात चिटकला, हातांची उंजळ बंद झाली आणि आजच्या दिवसातली आतापर्यंतची उत्तम कॅच कंप्लीट केलेली आहे देवेशने. सूरज केणे बॅक टू डगआउट ऑन 4. मनीषा, विकेट जो आहे तो भावेशचा आहे की देवेशचा आहे? क्रेडिट तर दोघांना द्यायला हवं, पण ती विकेट जाईल भावेश चौधरीच्या खात्यात, पण त्याला कोऑपरेशन मिळालेलं आहे ते म्हणजे देवेशचं. अप्रतिम झेल शॉट. एक्स्ट्रा कव्हरला काय झेल घेतलेला आहे. क्षणभर वाटलंही नव्हतं की हा गॅप शोधलेली आहे आणि महत्त्वाची विकेट्स प्राप्त केलेली आहे. कारण पहिल्या चेंडूवर ज्यांनी चौकार लगावला आणि अगदी इरादे स्पष्ट केले होते की मी आक्रमकता दाखवेन. भावेश चौधरी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म याला टाईप केलेला आहे. चेंडूला गॅप शोधलेली आहे. चेंडू थांबणार नाही, जाईल सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पलीकडे चौकार. याला માટે स्लॉक करण्याचा प्रयत्न मध्ये टायमिंग बरोबर झालेलं नाहीये. चेंडू जाते मिड विकेटला. तोपर्यंत मात्र संधी मिळाली पवनला 2 धावा पूर्ण करण्याची. बघा, महत्त्वपूर्ण सूचना आम्ही अशी देतोय की खेळपट्टी मातीची आहे, त्यामुळे फलंदाजांना ही सूचना आहे की धावताना खेळपट्टीच्या बाजूने धावा. इतकं सहकार्य अपेक्षित आहे. आयोजकांच्या वतीने ही विनंती आहे. अंपायर देखील त्या ठिकाणी तुम्हाला सूचित करतीलच. खेळपट्टीच्या बाजूने धावा अशी नंबर विनंती. दरम्यान 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 10. एक गडी बाद. कैलासपती गोरसई ब. 1 बाद 10 अशी सुरुवात. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. आपण सातत्याने पाहतोय, पण चिराग दुखापतग्रस्त आहे आणि त्यामुळे या स्क्वॉडमध्ये नाही. नाही, चांगली वार्ता म्हणता येणार नाही ती राणा संघासाठी. चिराग जेव्हा संघाच्या बाहेर असतो. भावेश राईट आर्म याला पुन्हा एकदा फटका. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कावा सीमारेषा पलीकडे. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार. प्रेक्षकांना असंच क्रिकेट अपेक्षित असतं आणि तेच क्रिकेट आता सातत्यानं पवन केणे देतोय. सूरज केणे बाद झाल्यानंतर सूरज केणे बाद झालं वाटलं होतं की मोमेंटम आपल्या बाजून शिफ्ट करेल विलासपुरी हरणारी टीम, पण पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून त्यांनी इरादे स्पष्ट केले. आणि या मागचा बॉल आपण जर पाहिला तर ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह करताना एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल सीमारेच्या पलीकडे पोहोचला. पहिल्या षटकाची सुरुवात चौकाराने, पहिल्या षटकाचा शेवट चौकाराने, पहिल्या षटकाचा खेळ संपला. कैलासपती गोरसई ब. 1 गडी बाद 15. नाही, जी खेळपट्टी आहे कैलासवासी रामचंद्रदादाजी पाटील व कैलासवासी कृष्णा काना चौधरी क्रीडानगरी जी आहे ना, ही क्लास क्रिकेटला खूप वाव आहे. आणि विशेष म्हणजे मातीची खेळपट्टी केलेली आहे, त्यामुळे क्लास क्रिकेट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र 15 धावा आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आमच्याशी कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सुद्धा आमच्यासोबत. सुभाष धुमाळ, आपलंही हार्दिक स्वागत. कौशल क्रिएशन्सचे आपण स्कोर शीट यूज करतोय आणि खूप चांगली प्रगती सुभाष धुमाळ सर प्रत्येक क्षेत्रात करतात आणि आता प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या स्कोर बुक सुद्धा जात आहेत. कौशल क्रिएशन भिवंडी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कौशल क्रिएशनच्या माध्यमातून अतिशय आकर्षक स्कोरबुक आणि स्कोररला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, द्विधा निर्माण होत नाही स्कोरिंग करण्यासाठी. 6 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात अशी सूचना देतोय. 2:15 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता, लक्षात घ्या. चला मॅगी 11 आपण रिपोर्ट करायचं आहे आयोजन कमिटीशी. दुसरं षटक याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पाठीकडे. जवळपास वाईट ऑफ लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार.
सातत्य, तुमच्याकडे सातत्य असणं गरजेचं आहे आणि तेच सातत्य नेहमी भावेश पवारांकडे बघायला मिळालेलं आहे. कन्सिस्टन्सी. या लोअर फुलटा चेंडू, चेंडू हवेत आणि मला वाटते मनीष पाटील आपण जो उल्लेख केला तसंच झालेला आहे. ते पाहू शकता आपण रिप्लेमध्ये सहज सोपा सुंदर जेल. खरं तर लोअर फुलटा चेंडू होता आणि जेव्हा तुम्ही लोअर फुलटा चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला ताकद खूप मोठ्या प्रमाणात झोकून द्यावी लागते, अन्यथा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात नसतो. गवळी सर, आपण नेहमीच पाहतो सूरज केणे आणि संदेश केणे ओपनिंग करतात, पण आज अनपेक्षित भावेश पवार ओपनिंगसाठी आले होते. हा क्रमबदल पूरक होता? नाही, खरं तर भावेश पवार मी बघितलेलं आहे की बऱ्याचशा वेळेला 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर खेळत असतो. कित्येक वेळेला बघितलं आहे ड्रॉप सीन. सिद्दीक बाबे नेहमी म्हणतात ड्रॉप सीन के हिरो आहे. आमचे सहकारी समालोचक सिद्दीक बाबे यांचा आवाज सुद्धा आपण ऐकणारा 5 दिवस. एक मात्र असे समालोचक आहेत की 1000 पेक्षा जास्त स्पर्धेचं समालोचन त्यांनी केलेलं आहे. BC4च्या माध्यमातून यानंतर जो टॉस होईल दोन्ही कॅप्टननी संपर्क साधायचा आहे. चला, विक्टोरियन स्पोर्ट्स आणि मॅगी आपण संपर्क साधा कमिटीशी. आपण इनिंगमध्ये टॉस करणार आहोत. सामने हे क्रमानेच होतील. आयोजन कमिटीचे निर्देश आहेत. नंदूजी बजाके तसेच किरणजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आता मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल संदेश कॅप्टन. यावेळेला थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे 22. नेल्सन. जबरदस्त कॉन्टेस्ट आपण पाहतोय. जसं आपण उल्लेख करतोय की प्रत्येक संघ जिंकण्याच्या उद्देशानं खेळत असतो आणि जेव्हा धर्मराजा चषक आपण खेळतोय अशा वेळेला आपण बेस्ट साईड घेऊन खेळतो आणि तीच बेस्ट साईड दोन्ही टीमची पाहायला मिळते. एका बाजूला आपण सूरज केणेला बाद होताना पाहिलं, भावेश पवारला बाद होताना पाहिलं. भावेश चौधरीचं पहिलं षटक महागडं होतं, पण अक्षय चौधरीचं पुनरागमन विलासपती राहण्यासाठी. पवन खेळण्यासाठी सज्ज होईल. पवनने खूप चांगली सुरुवात चौकाराने सुरुवात केली. आतापर्यंत 2 चौकार त्याने लगावलेले आहेत. 10 धावांवर खेळतोय. अक्षय चौधरी मार्गस्थ होईल. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळणार आहे जे आवश्यक आहे कैलासपती गोरसई ब साठी. पवन केणे जोपर्यंत खेळपट्टीवर व्यवस्थित थांबला तर जसा पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला 90चा खेळ, तो खेळ सुद्धा या सामन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नाही, कित्येक वेळा पवन जरी थांबला, हवा जरी थांबली तरी पवन थांबत नसतो. अक्षय हा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून जवळून फ्लॅशिंग ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तुम्हाला थोडंसं अंतर असणं गरजेचं आहे. थोडासा आतमध्ये आलेल्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. वजन पूर्णपणे मागे घेऊन गेले, 3 स्टंप्स मोकळ्या केले आणि उंच उडी घेऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्लॅश करायचा होता खऱ्या अर्थाने, पण बॉलचा बाउन्स अचूक होता अक्षय चौधरीचा. अक्षयने पहिल्या चेंडूवर जरी षटकार खर्च केलाय, पण त्यानंतर अचूक गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. अक्षय राईट आर्म, याला आडव्या बटणं केलेले फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होते, मात्र नाही वाचवू शकणार. 2 धावा पूर्ण करतोय पवन आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते 25. रिप्लेमध्ये आपण जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा लो बाउन्सचा बॉल होता आणि काय फ्लेक्झिबल आहे पवन केणे. त्यांनी बॉलला ऑन साईडला स्वीपचा अंदाज होता, गुडघा जरी टेकला नव्हता जमिनीला, पण या 2 धावा खूप महत्त्वाच्या होत्या पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 25, 2 गडी बाद. 2 बाद 25. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. अक्षय मार्गस्थ होईल गोलंदाजी करण्यासाठी. याला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू हवेत आहे. झेल होईल का? डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हवा के साथ साथ घटा के संग संग आणि हवेशी वार्तालाप करताना बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर गेला. आपण रिप्लेमध्ये पाहतोय प्रिन्स मूव्हीजच्या यूट्यूब वाहिनीवर. फुल पिच बॉल होता. ड्राईव्ह करताना बॉलला एलिव्हेशन इतकं दिलं की बॉल मैदानाच्या बाहेर जाईल आणि शेवट दुसऱ्या षटकाचा षटकाराने होतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि सुभाष डुमाळ सर आम्हाला सांगतायत धावसंख्या झालेली आहे 31 धावा, 2 गडी बाद. कैलासपती गोरसई ब. 15.50च्या सरासरी धावा जमवलेल्या एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. पाहतोय जेव्हा वन डे क्रिकेट असते ना आंतरराष्ट्रीय, 300 पेक्षा जास्त धावा झाल्या तरी एक चांगली धावसंख्या संबोधली जाते. 20 क्रिकेटमध्ये 120, 180 पेक्षा जास्त धावा जर झाल्या
तर एक चांगली धावसंख्या संबोधली जाते. आणि जेव्हा ग्रामीण क्रिकेट म्हटलं जातं ना, 12पेक्षा जास्त चांगली सरासरी असेल तर एक चांगली धावसंख्या संबोधली जाते. 2 षटकामध्ये 15.50च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत, 31 धावा. बघा आतापर्यंत 12 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहे. लक्षात घ्या टायमर थांबत नाही, स्टार्ट आहे. आयोजन कमिटीचे ते सक्त निर्देश आहेत की तुम्हाला वेळेवर खेळ संपवावा लागेल. तर विक्टोरियन स्पोर्ट्स या ठिकाणी हजर झालेली आहे. तर मॅगी स्पोर्ट्स आपण देखील रिपोर्ट करा. 2 षटकांचा खेळ संपत धावसंख्या 15.50च्या गतीनं 2 गडी बाद 31 धावा. कॉमेंट्री बॉक्स एंड बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर सज्ज होतोय विलासस्मृती राहणार या संघाकडून भावेश चौधरी. पुन्हा एकदा भावेश चौधरीवर विश्वास दाखवलेला आहे. पहिल्या षटकामध्ये भावेश चौधरी यांनी 15 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण सफलता अर्जित केली होती आणि अगदी कंटिन्यू असणार आहे तिसरं षटक. मात्र आता फील्ड पोझिशन जे आहे क्षेत्ररक्षणे थोडं पांगवलं जाणार आहे. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये दिसतील. भावेश याला फक्त हलक्या त्याने ढकललेला आहे. लोवर बॉटम हँडल पुश टू द शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि त्यावर एक धाव पूर्ण करतोय संदेश. संदेश संयमाचं प्रदर्शन देतोय कारण त्यांना माहिती आहे की पवन केणे एका बाजूने आपल्या संघासाठी किल्ला लढवण्याचं काम करतोय आणि त्याचमुळे मला जास्त काय करण्याची गरज नाही. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी तो वापरतोय, एका धावेची नोंद देतोय, स्ट्राईकवर पवनला आणतोय. धावसंख्या झालेली आहे 32. दुसरी महत्त्वाची गोष्ट मनीष म्हणजे हवेचा वेग जर आपण बघितला पश्चिमेकडून पूर्वेकडे दिसतोय, त्याचा सुद्धा फायदा. हवा के साथ साथ घटा के संग संग, क्या बात आहे. भावेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्टचा राजा प्रिन्स म्यूजिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. भावेश यावेळेला खरं तर फोर्स केलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फोर्स करायचं होतं, फोर्सचा अंदाज बघायला मिळाला. 2 धाव पूर्ण करतोय पवन आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 34. स्लाइटली शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि ऑन साईडला क्रॉस बेटर स्ट्रोक खेळताना या 2 धावा वसूल केल्या. पण मी कौतुक करेन भावेश चौधरीचं की मागच्या षटकात जे काय घडलेलं आहे ते गोष्ट लक्षात ठेवताना या षटकावर कसं कॅपिटलाइज करता येईल तो प्रयत्न करतोय. भावेश पुन्हा मार्गस्थ होईल. यावेळेला अतिशय चांगला चेंडू पूर्णपणे बीट केलेला, क्षणभर आ निघाला भावेशच्या तोंडातून. कारण काय चेंडू होता, अनपेक्षित फुलर लेनचा आणि खाली राहिला होता. पूर्णपणे बीट केलं, पूर्णपणे चकित केलं पवनला. महाप्रचंड वेगानं हा चेंडू भावेश चौधरीने हाताळला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि बॉल सरळ सरळ विकेट किपरच्या हातात विसरला. बॅट स्विंग होती पण इन्व्हॉल्वमेंट नव्हती बॅट आणि बॉलची आणि वापसी चांगली होते विलासस्मृती राहणार या संघाची भावेश चौधरीच्या वतीनं. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे 34. भावेश चौधरी राईट आर्म याला फटका केलेला. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. धावबाद करण्याची संधी आहे. 2 धावा मात्र घेतल्या कारण स्ट्राईक घ्यायची आहे पवनला त्या ठिकाणी. त्यामुळे दुसरी धाव एक धोकादायक धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह आणि बघा ना, 1 धाव तर मिळाली, 2 धावा मिळाल्या. कदाचित एकच धाव मिळू शकली असती जर योग्य त्या एंडला थ्रो झाला असता. पण या 2 धावा मिळतात सुद्धा आणि पवनला स्ट्राईक मिळते सुद्धा. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या थांबलेली आहे 36 वर. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चांगली पार्टनरशिप पवन केणे आणि संदेश केणे या 2 फलंदाजांची. सूरज आणि भावेश बाद झाल्यानंतर भावेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल राईट आर्म. यावेळेला मात्र पुन्हा एक चांगला चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपण बघितलेलं आहे मनीष की कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाही आहे. त्याचा कारण अचूक टप्प्यावरली गोलंदाजी आपण पाहतोय. गवळी सर, मजबूत संघ तुम्हाला मजबूत खेळ खेळण्याची प्रेरणा देतो. समोर गोरसई बी संघ आहे आणि त्याचमुळे विलासपुरी राहणार असेल तितक्याच ताकदीनं आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत पाहायला मिळाले. दुसरी गोष्ट तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. पॉझिटिव्ह संदेशकडे पॉझिटिव्ह बघायला. संदेश जेव्हा कॅप्टन आहे ना त्याने पॉझिटिव्हिटी दाखवली. कुठल्याही प्रकारे आमच्यावर दडपण नाही आहे हे संदेशचं ओपनिंग जेव्हा मी घेतलं तेव्हा सांगितलेलं आहे. भावेश याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळल्या. अतिशय चांगला चेंडू होता, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता आणि शेवटच्या क्षणी डिफेन्सिव्ह खेळला आणि त्यावर 1 धाव पूर्ण केली संदेशाने. आता 1 धाव पूर्ण का केली कारण एंड बदललेला आहे आणि लेफ्टी बॅटर आता कॉमेंट्री बॉक्स एंड कडून खेळण्यासाठी सज्ज होणार आणि त्याचमुळे आता ही 1 धाव महत्त्वाची होती संदेशला स्ट्राईकवर ठेवण्यासाठी. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकां समाप्तीनंतर कैलास स्मृती गोरसई ब संघाची धावसंख्या झाली 38 धावा, 2 गडी बाद.
धर्मराजा चषक आपण पाहतोय. खरंच सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांचं करावं तितकं कौतुक कमी. फक्त क्रिकेटसाठी नाही, तो कोविड काळामध्ये सुद्धा त्यांची जी मेहनत आहे, त्यांच्या समूहाची जी मेहनत आहे, ती लक्षवेधी राहिली. डेफिनेटली, कारण ही स्पर्धा जी आहे, स्पर्धा खरं तर क्रिकेटरसाठी एक मेजवानी असणार आहे. कारण क्रिकेटर बरोबर सेलिब्रिटीसुद्धा या ठिकाणी उपस्थित असणार आहे. खास करून बकासूर बैल इट्स अ ग्रेट सेलिब्रिटी. जवळपास 2 कोटी फॉलोअर्स आहेत बकासूर, आणि 5 वेळा आपण हिंद केसरी मैदानी गाजवलेला आहे. एकमेव असा बैल आहे बकासूर. त्याचं आगमन सुद्धा होईल. आणि त्याचमुळे इव्हेंट कसा असायला हवा त्याचा मागोवा निलेशजी चौधरी यांच्याकडे आहे, तसेच वराळदेव स्पोर्ट्स या टीमकडे. आणि त्याचमुळे प्रत्येक वर्षी या शोची आतुरतेने प्रत्येक प्रेक्षक डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाट पाहत असतो. त्याच्याकडे यापूर्वी ज्या स्पर्धा झालेल्या त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की महिमा चौधरी यांचं सुद्धा आगमन झालं होतं. त्यानंतर सोनाली कुलकर्णी यांचं सुद्धा आगमन, गौतमी पाटील, जेव्हा दिलो की धडकन, गौतमी पाटील यांचं सुद्धा आगमन झालं होतं. आणि यावेळेला आपण विशेष करून बकासूर आणि त्याचबरोबर कदाचित मे बी वीरेंद्र सेहवाग यांचं सुद्धा आगमन होईल. जगातील सर्वोत्कृष्ट आपण पाहतोय ज्याला अगदी विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून पाहतोय वीरेंद्र सेहवाग. म्हणून वीरेंद्रजी सहभाग येणं पाहण्यासाठी तुम्हाला बुक माय शोवर जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही या तडाळीच्या मैदानावर येऊ शकता. 6 स्टँड आहेत. 6 स्टँडमध्ये बसून या स्पर्धेत आनंद घेऊ शकता. कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कैलासवासी कृष्णाकांत चौधरी क्रीडानगरीमध्ये येऊन या स्पर्धेचा थेट आनंद घ्या. धर्मराजा चषक. बरोबर 3 षटकांसाठी 15 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, लगेच सज्ज होतील. माझ्यासोबत कॉमबॉक्समध्ये एक महाराष्ट्राचे नामवंत समालोचक मनीष पाटील. धन्यवाद गवळी सर. खूप चांगला सहवास सिद्दीक भावे सरांचा, अजय सरांचा आणि आपला मिळालेला आहे. आणि त्याचमुळे खूप काही शिकायला मिळालं. 2021ला जेव्हा भिवंडीमध्ये आलो, अशा वेळेला स्ट्रिक्ट कॉमेंट्री काय असते ते प्रमाण भिवंडीने सातत्याने गेल्या 25 वर्षांपासून दिलेलं आहे. आणि तोच फायदा कदाचित मला सुद्धा झाला आणि तो फायदा आता माझ्या कारकिर्दीसाठी होते. धन्यवाद सर्व आमच्या दिग्गज मंडळींचं. नाही मनीष, त्यासाठी स्वतःकडे सुद्धा टॅलेंट असणं फार गरजेचं आहे. तर गीतेश माळी हे गोलंदाज सज्ज होतं. टायमर स्टार्ट लक्षात घ्या. टायमर थांबला नाही आहे, फक्त ड्रिंक्स ब्रेकसाठी आपण थांबलो होतो, पण पुन्हा एकदा टायमर स्टार्ट झालेला आहे. आता फार एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर गीतेश माळी सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर फलंदाज लेफ्टी बॅटर संदेश केणेचे खेळत आहेत. 3 धावांवर आणि सांघिक धावसंख्या झाले कैलास स्मृती गोरसई बची 38 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला, ताकदीचा केला वापर. बॉल करतो हवाई सफर, थेट जाईल स्क्वेअर लेग, मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळला. काय ताकदवर फटका खेळला होता. शॉर्ट बॉल होता आणि सहजगत्या फेकून दिला सीमारेषा पलीकडे. 6 धावा. लास्ट ऑफिशियल कॉल असणार आहे विक्टोरियन स्पोर्ट्स आणि मॅगी 11. विक्टोरियन स्पोर्ट्स आलेले आहेत. मॅगी 11 मांगीलाल पालीवाल यांचा संघ. मॅगी 11 या संघासाठी लास्ट ऑफिशियल कॉल आहे. आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. खेळपट्टी काय बनवले, रॉक सॉलिड खेळपट्टी आहे आणि त्याचमुळे परफेक्ट बॉल बॅटवर येतोय. फलंदाजांची तर मजा आहे. मागच्या 2 डावांमध्ये आपण तेच पाहिलेलं आहे आणि या डाव सुद्धा तेच पाहतोय. गोलंदाज आपल्या परीने प्रयत्न करतायत, पण प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. ऑस्ट्रमच्या बाहेरचा हाफ टॅकर होता. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. डॉट बॉल येतोय. चांगली वापसी गीतेश माळेची. रिव्ह्यू मागते पंच. 3ऱ्या पंचांची मागणी करतायत. बॅटिंग साईडकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहू शकता चेंडू पडल्यानंतर थोडा अनपेक्षित बाउन्स झाला होता. खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. फेअर बॉल. रिव्ह्यू घेणं गरजेचं होतं का, म्हणजे रिव्ह्यू लॉस झाले. अजूनही यानंतर एका षटकाचा खेळ बाकी आहे. आणि जेव्हा आपण फलंदाज असतो, आपण कुठे पोझिशन घेतलेली आहे स्ट्रोक खेळताना आणि बॉल कुठून ट्रॅव्हल होतोय त्याचं भान तुम्हाला असायला हवं, पण तो अभ्यास चुकला संदेश केणेचा. आणि त्याचमुळे रिव्ह्यू जो एक मात्र होता एका डावामध्ये तो गमावलेला आहे. गोरसई बने. गीतेश माळी जागा बनवली स्ट्रोकसाठी. बॉल पाठवलाय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोसेल बॉलवर. स्ट्राईक रोटेट होतो. एका धावेची वाढ होते. एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 45 धावा. 2 गडी बाद. दोघांमध्ये पार्टनरशिप बघायला मिळते. मात्र 3रं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. भावेश चौधरी यांनी 7 धावा दिल्या होत्या आणि कुठेतरी कमबॅक केलं होतं. हे 4थं षटक आहे.
आणि पहिल्या षटकात आपण बघितली, पहिली मॅच बघितली हाय स्कोरिंग मॅच. असं वाटतं की एक मोठी धावसंख्यासुद्धा बघायला मिळेल या मॅचमध्ये सुद्धा. अपेक्षा प्रत्येक प्रेक्षकाच्या पूर्ण होणार नाही. क्रिकेटचा खेळ असाच आहे. प्रत्येक संघाचा एक वेगळा फॅन बेस आहे, चाहत्यांचा वर्ग आहे आणि त्याचमुळे प्रत्येक चाहत्या वर्गाला खुश करण्यासाठी प्रत्येक संघ ती मेहनत घेत असतो. विलासपती राहणार, गितेश माळी चौथ्या षटकावर, पण खूप जास्त बाहेर बॉल आहे आणि त्याचमुळे इझी डिसिजन फॉर अंपायर. व्हाईट बॉल, एक धाव मिळेल, एका धावेची वाढ, धावसंख्या 46. खराब गोलंदाजी बघायला मिळते. क्रुशियल ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे गोलंदाज जेव्हा अशा प्रकारे तुम्ही अवांतर धावा देतात ना, संघावर एक दडपण निर्माण होत असतं. एक्झॅक्टली. आणि तुम्ही तुमचा आत्मविश्वास कमी करत असता काहीतरी वेगळं करण्याच्या नादात. ओहो, यष्ट्यांना फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गती थोडीशी कमी केली होती आणि गितेश माळीचं गती परिवर्तन कामी येते. वेलकम वेलकम, सुस्वागत आणि पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आगमन होतंय. ते म्हणजे या स्पर्धेचे प्रणेते, सर्वे सर्वा, तसेच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक, भारतीय जनता पार्टीचे माजी गटनेते, धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब. सर, आपलं हार्दिक स्वागत आहे दुपारच्या सत्रामध्ये. अंपायर आपला सॉफ्ट सिग्नल द्या प्लीज. थर्ड अंपायरसाठी आपण येतोय. बॅटर इज सेफ ऑर नॉट ते चेक करण्यासाठी. इट्स अ मेगा इव्हेंट, मोठी स्पर्धा आपण मित्रांनो पाहतात. महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा धर्मराजा चषक 2024 या स्पर्धेला आज प्रारंभ झालेला आहे आणि अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक सुद्धा पाहतोय आपण आणि यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या संख्येने प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. बॅटर इज सेफ. तर 50शीला अजूनही गाठलं नाहीये कैलासपती गोरसई ब या संघाने. पण या ठिकाणी गोलंदाज मागच्या 2 षटकांमध्ये चांगलीच प्रतिभा दाखवताना पाहायला मिळाल्या. पहिली 2 षटकं जी होती गोरसई बीच्या बाजूने गेली आणि पुढची 2 षटकं विलासपती राहणारच्या बाजूने आहेत आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या चौथ्या षटकातला. चांगलंच षटक आतापर्यंत पहिल्या चेंडूनंतर हाताळलेलं आहे गितेश माळीने. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर. हाफ ट्रॅकर होता, खूप जास्त शफल झाले. शफल होण्याची देखील एक सीमा असते, पण ती सीमा ओलांडली. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली गोरसई बीची 47 धावा, 2 गडी बाद. हे पहा म्हणजे 2 षटकामध्ये 31 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकामध्ये जर आपण बघितलं फक्त 16 धावा आलेल्या आहेत. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधलं जातं? क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला गेम आहे. कित्येक वेळा आपण बघतोय अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात आणि कित्येक वेळा पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षितपणे विजय प्राप्त करताना दिसतात. म्हणूनच आणि अगदी 4 षटके जी झाली आहेत, बरोबर 20 मिनिटात पूर्ण झालेली आहेत. बिलीव्ह इन युअर सेल्फ, हेच तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत सांगायचं असतं. चला, जय बजरंग कारिवली आणि हिमांश पाटील अँड कंपनी गोठेकर ब आपण सुद्धा आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. यापुढचा सामना विक्टोरियन स्पोर्ट्स वर्सेस मॅगी 11 आणि त्यानंतर जय बजरंग कारिवली आणि हिमांश पाटील अँड कंपनी गोठेकर ब आपलं देखील रिपोर्टिंग झालं पाहिजे. रवीशला खेळताना आपण पाहतो आहोत विक्टोरियन संघाकडून. कित्येक वर्षापासून पाहतोय हसते रहो हसाते रहो. रवीशला एक बघितलं ना, रवीशला बघितलं की नेहमीच आठवण होते, हसते रहो हसाते रहो. एक मात्र असा चेहरा आहे सिटी क्रिकेटमध्ये, कुठल्या प्रकारे मानसिक दडपण नाही, हसते रहो हसाते रहो. चला बघा, वेळ चालू आहे तुमची. तुम्ही 20 मिनिटं घेतलेली आहे 4 षटकांसाठी, पण आता वेळ थांबणार नाही, खेळ थांबणार नाही. शेवटचं षटक बाकी आहे. गितेश माळीच्या नंतर आता षटकाची भूमिका घेण्यासाठी येतोय गोलंदाज करण कांबळे. 5व्या षटकासाठी पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकरला राईटी बॅटर पवन केडे. पवन 24 वर पोहोचलेले आहेत आणि संदेश त्यांना साथ देत आहेत 10ची. चांगली पार्टनरशिप 3ऱ्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची गोरसई बी साठी. फोर्स केले बॉलला, लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर, सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा, षटकार.
आक्रमक खेळ देत आहेत, जी त्यांची ओळख आहे. व्हाईट बॉलची एकदा वाढेल आणि धावसंख्या पोहोचते 54. 54 धावा झाल्या पहिल्या 2 षटकामध्ये आक्रमण, त्यानंतर 2 षटकामध्ये एक सावध सुरुवात आणि 5व्या षटकामध्ये एक आक्रमकता बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार 50चा आकडा सुद्धा पार झालेला आहे. डावखुरा गोलंदाज राखून ठेवला होता शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हरसाठी, पण स्ट्रायकर एंडला पवन केणे. बॅटच्या टोला कनेक्शन अलॉंग द ग्राउंड, बॉल पोहोचतोय मिड विकेटला. एक धाव होते पूर्ण, दुसरा धावासाठी प्रयत्न. पवनला मात्र ही धाव घ्यायची होती, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि स्ट्राईक स्वतःकडे राहते सुद्धा. मिळतात या धावा 2-2ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 56. नाही, खरं तर खूप चांगली संधी होती धावपात करण्याची, मात्र यष्टी रक्षकाला त्या संधीचा फायदा लाभ उठवता आलेला नाही. ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती 2 धाव पूर्ण होत्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवनकडे स्ट्राईक राहते. भिवंडी क्रिकेटचा मला एक नियम खूप आवडतो की धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडली पाहिजे. ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे आणि त्याचमुळे एक थोडासा फिल्डिंग टीमला ॲडव्हान्टेज मिळतो सुद्धा. जबरदस्त फलंदाजी पवनची पाहायला मिळते, धावसंख्या पाहायला मिळते झाली आहे 56. 56 रन्स ऑन बोर्ड. क्रॉस बॅटेड खेळल्यात, एलिव्हेशन तितकं नव्हतं पण फोर्स पॉवरफुल होता. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार, 4 चौकार. अँकर रोल काय असतो तो दाखवून दिलेला आहे. पवन याने काय फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ गॅपमध्ये, प्लेसमेंट किती जबरदस्त होती. भन्नाट बॅट्सविंग आहे पवनकडे, धावसंख्या 60 झाले 60. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय थेट लॉंग ऑन सीमारेषा पार. जबरदस्त फटका, 440 ओल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. स्मृती राणा या संघाकडे विकेट किपर थोडेसे नाराज स्वतःवर असतील, कारण एका खेळाडूचा भुर्दंड पूर्ण संघाला बसतो आणि तेच आपण सातत्याने क्रिकेटच्या खेळामध्ये पाहतो. पण अजूनही बॉल्स बाकी आहेत. या डावातले 2 धावसंख्या झालेली आहे कैलास स्मृती गोरसई ब ची 66 धावा, म्हणजे दोन्ही मॅचेस ज्या धर्मराजा चषकाच्या या पर्वाच्या सुरुवातीच्या आहेत त्या हाय स्कोरिंग होत आहेत. करण कांबळे ओव्हर द विकेटनं वापसी करण्यासाठी 2 संधी अजूनही बाकी आहेत, पण वापसी करून देणार तो पवन केणे कसला. पवनने बॉलला फेकून दिले मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या 6 अनस्टॉपेबल बैटिंग षटकार. अब लगता है कि A1 पवन खेल रहे हैं, जिस तरह की वो बल्लेबाजी कर रहे हैं. आइए देखते हैं किस तरह से स्विंग किया था इस गेंद को. भिंगड़ी शॉट था, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हैंड एंड सम 6 रन. धावसंख्या 72 झाले बघता बघता. भावेश चौधरी आणि गीतेश माळी यांनी 3रं आणि 4थं षटक खूप चांगलं हाताळलं होतं आणि पवन केणे पोचलाय बघता बघता 48 वर. आजच्या दिवसातलं आपण 2रं अर्धशतक पाहतोय का. बॉलिंग ट्रॅकवर करण कांबळे पवन साठी आणि आजच्या वेळापत्रकातलं 2रं अर्धशतक जाते पवन केणेच्या बावावर. A1 पवन शो, पवन केणे नाबाद 54. कुछ चीर पाके रख ले पल्ले विच मुखड़ा लुका के रख ले. कुल मिलाकर कैलाश स्मृति गोरसई ने बनाए हैं 78. 79 का एक लक्ष्य रखा है. चलते हैं BC4 क्रिकेट की तरफ. टॉस होने जा रहा है. खेलने वाली टीमें शोएब मेमन फेम टीम विक्टोरियन और उनके सामने टीम है मांगीलाल पालीवाल फेम टीम मैगी. अभी अभी हमारे बीच राजा नगर सेवक भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका के जिनका के शो देख रहे हैं नीलेश चौधरी साहब अपने दोस्तों के साथ पहुंच चुके हैं. उनका हार्दिक स्वागत है.
आसमान में बादल छाए हुए हैं और पहले ही दिन से इस वक्त टेनिस क्रिकेट में धर्म राजा चषक और राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब छाए हुए हैं। चलते हैं गवली सर के पास अगले टॉस के लिए। इट्स ओवर टू यू। या सन्मान्य किशोरजी चौधरी तसेच दीपकजी बजागे या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थित टॉस होईल। किशोरजी चौधरी त्याचबरोबर दीपकजी बजागे म्हणजे बादशाह खान। दोन्ही कॅप्टनना विनंती असणार आहे। मांगीलाल पालीवाल फॅम टीम मागे 11, शिव बेमन फॅम टीम व्हिक्टोरियन, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत। हार्दिक स्वागत है जयेश पाटिल और आपका भी हार्दिक स्वागत है। शिव बेमन खुद है यहाँ कैप्टन, दोनों का हार्दिक हार्दिक स्वागत है। तिवारी जी मैच कितने ओवर का रहेगा? 6 ओवर की मॅच रहेगी। कॉइन जे आहे एक बाजू जर बघितली आपण ही जी स्पर्धा आहे धर्मराजा चषक 2024 अर्थात धर्मराजा सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नीलेशदादा चौधरी साहेब आणि दुसरी बाजू अर्थात वराल दी स्पोर्ट ताडाली। सामना हा 5 षटकांचा होईल। ऑर्गेनाइजिंग कमिटी 5 षटकांचा सामना असणार आहे। 5 ओव्हर की मॅच रहेगी। दीपक जी आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचे। कॉलिंग कोण करणार आहे? शिव जी आपण टॉस करायचं आहे। ज्यांचं म्हणे धर्मराजा टॉस जिंकलेला आहे। खूप खूप आभार दीपक जी आपलं, किशोर जी आपलं सुद्धा आभार। आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। विक्टोरियन के कप्तान शिव अपने टॉस जीता है। सबसे पहले ये बताए कैसा लग रहा है मैदान में जब एंट्री की प्रवेश किया? नो डाउट बहुत ही अच्छा लगता है। हर टूर्नामेंट में खेलने का एक अलग मज़ा है भिवंडी में। तो ये भी टूर्नामेंट काफ़ी बड़ा इवेंट किया हुआ है और काफ़ी खुशी है कि इसमें हमको BC4 कमेटी को भी एक चांस दिया गया यहाँ पे पार्टिसिपेट करने का। हमेशा कोई टूर्नामेंट जब होती है तब नीलेश दादा चौधरी साहब और रालदेव स्पोर्ट्स को अलग करना चाहते हैं। इस बार मिट्टी की जो क्रीज है खेलपट्टी है इसके बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए मिट्टी की पिच अलग ट्रैक है, डामर का पिच का ट्रैक अलग है और कंक्रीट का अलग है। तीनों चीज़ में अलग अलग डिफरेंसेस है। ठीक है, यहाँ पे एक थोड़ा एक अलग रणनीति होगी हमारी कि पिच होने के बाद बॉल स्लो होता है, तो उसके अकॉर्डिंग नज़र में रख के सारी बॉलिंग्स को हमको करना होगा। बॉलर्स को टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे। 5 ओवर की मैच है, कहाँ तक रोकना चाहेंगे और कौन से ऐसे गेंदबाज है वो आपको अर्ली ब्रेक थ्रू मिला देंगे? देखिए बॉलर को देखा जाए तो बॉलर सभी अच्छे हैं, जितने भी हमने लिए सब यंगस्टर्स है। और सेकंड ऑल की सामने टीम मैगी है, नो डाउट बैटिंग की डीप लाइनअप है, काफ़ी बड़े बड़े चेहरे हैं, बड़े नाम हैं, बड़े बैट्समैन हैं। तो कोशिश यही रहेगी कि 5 ओवर में इनको हम जितना कम से कम हम रोके 60 के आसपास, तो ज़्यादा बेटर रहेगा हमारे लिए। तो क्या मैच है पावर पैक मुकाबला देखने को दर्शकों को मिलेगा? नहीं, नो डाउट मैगी का और विक्टोरियन का मैच इसके पहले भी काफ़ी अच्छा हुआ। हमेशा रोमांचक ही रहा है हर मैचेस, क्योंकि ये टीम बहुत अच्छे से खेलती है, बहुत फॉरवर्ड जाके खेलती है। हमारा भी पूरा फॉरवर्ड है कि जाएं और अच्छे से क्रिकेट खेले और पूरे जितने भी यहाँ पे लोग आए हैं देखने उनको अच्छे से एंटरटेन करें। आपकी टीम के लिए और आपके सपोर्टर्स के लिए बहुत सारी शुभकामनाएं। वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील, टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंग केली असती, कारण की पहिलीच मॅच आहे, थोडा अंदाज घेतला असता विकेटचा। कसं वाटलं आयोजन धर्मराजा चषक 2024? आयोजन खूप चांगलं आहे आणि खेळायला मजा आली या विकेटवर। साधारण काय स्ट्रॅटेजी असणार आहे? किती धावांपर्यंत सेफ राहील की तुम्ही विजय प्राप्त करू शकता 5 ओव्हरमध्ये? कारण बॅटिंग करायची आहे। 60+ करण्याचा प्रयत्न करू नक्कीच, कारण की इथे 1-2 ओव्हरमध्ये तुमचा स्कोअर्स कमी झाला तरी शेवटच्या 2-3 ओव्हरमध्ये तुम्ही कव्हर करू शकता। तर 60+च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू। तुमच्या संघासाठी तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे। मित्रांनो, यानंतर BC4 भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटीच्या माध्यमातून जे संघ आहेत ते खेळताना दिसतील ती मॅच बघायला मिळेल। विक्टोरियन के कप्तान शोभ ने टॉस जीतकर
पहले फील्डिंग करने का फैसला किया है, फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी करने के लिए दावत दी है या मॅगी स्पोर्ट्स को. मॅच किती षटकांचा होईल याचा निर्णय यानंतर आम्ही लवकरच जाहीर करू. तूर्त तरी दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आपण जाऊया लगेच कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सुरू झाले सेकंड इनिंग. इट्स अ क्रुशियल मॅच. धन्यवाद डॉक्टर गवली सर. खेल की शुरुआत हो चुकी है. भावेश पवार हरफन मौला खिलाड़ी, प्राइड ऑफ भिवंडी एंड प्राइड ऑफ ISPL. अच्छी गेंद नीची रही थी, बीट किया ऑफ स्टंप के बाहर. मेरे साथ सदाबहार कमेंटेटर अजय गरज जुड़ चुके हैं. देखिए पहला विकेट सस्ते में गया है. अक्षय चौधरी आउट होके चले गए. भावेश पवार कट करने की कोशिश, वाइड घोषित किया अंपायर ने. सामने से सभी को हट जाना है कमेंट्री बॉक्स के. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे धर्मराजा चषक 2024च्या या पहिल्या दिवसामध्ये. भावेश पवार उछाला है और गेंद इस वक्त सीधा लॉन्ग ऑन पे 6 रन. गजब का स्ट्रोक आता हुआ बल्ले से गीतेश माली के. खरं तर गीतेश माळी चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळाला, विशेषतः राणाच्या स्पर्धेमध्ये, विलास स्मृती चषकामध्ये. तिकडे आपण बघत होतो की देवेश नाईक आणि गीतेश माळी सलामीला येत होते. दोघांची चांगली भागीदारी देखील पाहायला मिळत होती. देवेश नाईक अर्धशतक देखील त्या स्पर्धेमध्ये झळकावलं होतं. आज रणनीती थोडीशी बदलली गेली. अक्षय चौधरी सलामीला आला, मात्र ती रणनीती फेल ठरलेली आहे. शून्यावर माघारी परतला अक्षय चौधरी. एक बात है अजय गरज के आज हम बिग बट ऑफ रानाल जो कि इंजर्ड है, चिराग माली को मिस कर रहे हैं. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. बऱ्याचदा खूप चांगली अष्टपैलू कामगिरी चिराग माळीची आपण पाहिलेली आहे. जायबंदी आहे त्यामुळेच तो या स्पर्धेत खेळत नाहीये. पण आता त्याच्या व्यतिरिक्त जे खेळाडू आहेत त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 79 धावांचं टार्गेट. बिल्कुल, जो हाजिर वहीं वजीर. इस मरतबा हुक कर दिया है. फाइन लेग ऊपर खड़ा था, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. मोर्चा अब खोल दिया है भावेश पवार के सामने. आखो टप्प्याचा बॉल टाकलाय भावेश पवारनं यावेळेला. खरं तर फटक्यावर पूर्णपणे नियंत्रण तर नव्हतं, पण पॉवर प्ले चालू आहे. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं, त्यामध्ये यशस्वी ठरलाय फलंदाज गीतेश माळी. अगोदर षटकार, त्यानंतर चौकार. Thanks, अजय. किरणजी पाटील, नंदूजी बजागे, प्रवीणजी चौधरी, नरेशजी भोईर, संतोषजी चौधरी हे सुद्धा मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेताना दिसत आहेत. आपलं हे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. भावेश पवार इस मरतबा कटर थी, उंगलियां फेरी थी और पाँव नहीं चले थे बल्लेबाज गीतेश माली के. जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है. आज एक ओवर की समाप्ति के बाद 11 बने. बचे हुए 4 ओवर में यहाँ से जीतने के लिए जो रन चाहिए वो 68. आप देख रहे हैं दोस्तों, धर्म राजा चषक राजा नगर सेवक भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका के नीलेश चौधरी साहब का ये वो शो है जो इतिहास के पन्नों में हमेशा सुनहरे लफ्ज़ों में लिखा जाता है. स्वागत है आप सभी का. ऑर्गेनाइजिंग कमेटी वड़ाल देवी स्पोर्ट्स ताडाली, साथ ही साथ रहा है अमोल पाटिल BC4 अध्यक्ष. प्रवीणजी चौधरी VIP कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रवीणजी चौधरी. दूर वाले छोर से गेंदबाजी की कमान अब यस, दीपकजी बजागे, आपण आपले शुभ हस्ते प्रवीणजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बिल्कुल दूर वाला छोर लगभग पाइपलाइन एंड की तरफ से गेंदबाजी कर रहे. सूरज के ने आसमान में बादल छाए हुए. टेनिस क्रिकेट में राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब छाए हुए हैं. धर्म राजा चषक छाया हुआ है और पहली इनिंग में पवन छाए रहे. स्लॉक करने की कोशिश, टाइमिंग उतनी अच्छी नहीं, अधिक एलिवेशन नहीं. ओ माय गॉड, खराब फील्डिंग. 1-2 का 4 4 रन. कौन थे वहां पर? किशोर मुकादम से गलती हुई. कुठल्याही फिल्डरकडून जर गलती झाली, चूक झाली गोरसई B संघाकडून, तर ते थोडं आश्चर्यजनकच असतं क्षेत्ररक्षणामध्ये, विशेषतः कारण त्यांचे सर्वच खेळाडू चांगले क्षेत्ररक्षक मानले जातात.
इकडे फार दुर्मिळ आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम 4 धावा मिळत आहेत प्रतिस्पर्धी संघाला अर्थात विलास स्मृती राणाला. सूरज केने सामने की ओर से आते हुए आगे रखी हुई गेंद, हेलीकॉप्टर ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है, फिर किशोर मुकादम थोड़ा फंबल किए लेकिन एक ही रन. अजय क्या लगता है आपको? माना कि चिराग माली नहीं है लेकिन बल्लेबाजी है और ये मुकाबला बन सकता है. निश्चितच कारण चिराग नसला तरी देवेश नाईक आहे. चिरागचा भाऊ गितेश माळी मैदानामध्ये आहे, जो चांगली बॅटिंग करताना दिसलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चांगले फटके त्यांनी खेळले. 10 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. आखिरी ओवर में जो पवन केने ने 31 रन लिए वो थोड़ा सा अब मैच को अलग थलग कर रहा है. होय, कारण पहिल्या 4 ओव्हर्समध्ये फक्त 47 धावा फलकावर होत्या आणि पवन देखील थोडासा स्ट्रगल करताना दिसला, परंतु जी धावचीची संधी दवडली गेली त्याचा फायदा उचलला पवन केनेनं. सूरज केने इस मरतबा आगे रखी हुई गेंद थी, बल्ले के अंदर लगी, पैरों पे लगी, कोई रन नहीं. जबरदस्त बॉल होता हा, वेग चांगला होता आणि खोलवर टप्प्याचा बॉल थोडासा हवेत स्विंग होताना देखील दिसला बॉल आतल्या बाजूनं आणि अखेर त्या चेंडूचं चोख उत्तर नव्हतंच फलंदाजाकडे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर केला तिकडे फलंदाज गितेशनं. सूरज केने सामने की ओर से आते हुए इस मरतबा हवा में स्ट्रोक है, सूरज नीचे चलना शुरू किया है बल्लेबाज ने और ये दूसरा झटका लगता हुआ राणा विलास स्मृती को. येस थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स स्वागताने सन्मान केला जाईल. किरणजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागताने सन्मान करण्याची विनंती. दीपकजी बजागे आपण आपल्या शुभास्ते स्वागताने सन्मान करायचा आहे. दीपकजी आपण आपल्या शुभास्ते सर्वप्रथम किरणजी पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. लेंथ बॉल होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी फलंदाजानं. टायमिंग पूर्णपणे चुकलं आणि सोपा झेल होता हा सूरज करिता. दोस्तों इस वक्त टाडाली में मौसम भी बहुत खुशगवार है, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं, आसमान में बादल छाए हुए हैं. ये सत्कार और सम्मान होता हुआ किरणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान दीपकजी बजागे करतायत. इस मरतबा खड़े खड़े खेला है, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन. लाजवाब फटका भावेशच्या बॅटमधून. नंदूजी बजागे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. देखिए अजय करत भावेश चौधरी भी बहुत अच्छे स्ट्राइकर है और क्या शॉट खेला है आंखों के नीचे. थोडा दूरवरचा बॉल होता, दुरून खेळला परंतु दूर देखील पाठवला ओव्हर द बॉलर सेट. षटकार. सूरज के ने भावेश चौधरी को कट करने की कोशिश, मोटा सिरा लेकर फ्लाई स्लिप में कैप्टन मौजूद हैं, डायरेक्ट थ्रो करने की कोशिश, 1 रन पूरा. नंदूजी बजागे यांचं स्वागत आणि सन्मान दीपकजी बजागे आपल्या शुभास्ते करतायत. 2 ओवर की समाप्ति, रन बने 23. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी, तसेच त्यासोबतच सिटी क्रिकेटचा देखील आपण आस्वाद घेणार आहोत. यानंतरचा सामना सिटी फॉर्मॅटमधून असेल. विक्टोरियन स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11. सध्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 23 धावा फलकावर आहेत. राहणार टीमला अजूनही 56 धावांची आवश्यकता, 18 चेंडूंचा खेळ बाकी. त्यानंतर नरेशजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नरेशजी भोईर आमचे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांचे बंधू. नरेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कहाँ है मनमोहन? तसे अजय घरत आहेत ना, जसे 3-in-1 तसे मोहनदादा भोईर सुद्धा 3-in-1 आहेत. यस, हल्दी स्पेशल. येस नरेशजी भोईर खेल यांचं की स्वागत आणि शुरुआत सन्मान. होती हुई भावेश पवार कमाल की बॉलिंग कर रहे हैं, आज रफ्तार पे कंट्रोल रखा है और नियंत्रण गेंदबाजी कर रहे हैं. प्राइड ऑफ ISPL एंड प्राइड ऑफ भिवंडी. नेहमीप्रमाणेच चांगलं मिश्रण भावेश पवारच्या षटकांमध्ये पाहायला मिळतंय. मागचं षटक 2 मोठे फटके आले परंतु तरी देखील नियंत्रण होतच. ओ इनसाइड एज नशीब वाटरलाय फलंदाज. इसे चाइनीज रूबी कट कहते हैं. आकाश गायकवाड भी राइट में हमारे स्टैंड में, उनका भी स्वागत है. विक्की केने हमने वो भी स्टैंड में मैच देख रहे हैं, आपका भी स्वागत. संतोषजी चौधरी सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. क्या रणनीति होना चाहिए अजय यहाँ से?
खरं तर योग्य फुटवर्कचा वापर करणं फार गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला चांगले फटके मिळतील असं मला वाटतंय. फक्त बॅट फिरवून चालणार नाहीये, चांगलं तंत्र देखील वापरावं लागेल भावेश पवारच्या विरोधात. भावेश पवार इस मर्तबा स्विंग किया है, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट. अब दबाव में आती हुई विलास स्मृती राणाल. संतोषजी चौधरी यांचं स्वागताने सन्मान केलं जात आहे. क्रिकेट खेळाबरोबर कित्येक मान्यवरांचं स्वागताने सन्मान केला जाणार आज पहिला दिवस आहे आणि आपण पाहणार आहोत की अतिथी देवो भव. कारण निलेश दादांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे ते म्हणजे कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक संपूर्ण क्षेत्रामध्ये त्याने आपला ठसा उमटवलेला आहे. क्रिकेट खेळाबरोबर मान्यवरांचा स्वागताने सन्मान. आपण लगेच जाऊया कॉमबॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू गोवळी सर. तिसरा धक्का लागलाय. 24 धावसंख्या असताना 79 धावांचा पाठलाग सुरू आहे विलास स्मृती राणाल संघाकडून. गोरसई बी संघाची देखील सुरुवात सिद्दीकी या हंगामामध्ये तेवढी चांगली नव्हती आणि त्यानंतर मात्र रणनीतीमध्ये थोडासा बदल करण्यात आला. विशेषतः भावेश पवार सलामीला यायला लागला आणि त्यानंतर काही चांगल्या इनिंग्स देखील त्याने खेळलेल्या आहेत. आज आपण बघतोय की सुरुवातीला तो फ्लॉप ठरला फलंदाजीमध्ये, मात्र पवन केणे आणि संदेश केनेनं डाव सावरला. शेवटच्या ओव्हरमध्ये पवननं जो अटॅक केला तो अप्रतिम होता. साफ लफ्जों में कह दीजिए, हर टीम का उतार चढ़ाव रहता है. गोरसई टीम के इस सीजन में सितारे गर्दिश में. पिकअप शॉट खेला है, गेंद बैकवर्ड स्क्वायर, एक बाउंड्री के बाहर, 4 रन. रोहित चौधरी चांगला फलंदाज आहे, मधल्या फळीतला फलंदाज आहे आणि आल्या आल्या पिकअप शॉटचा चांगला वापर केलाय. वेकंट एरियामधून बॉल पाठवला त्याने सीमारेषा पलीकडे. अजय आमच्याशी सिंगापूरवरनं यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स विजयमधून जोडलेले आहेत. राजेशजी पाटील, त्याचबरोबर रामकृष्णजी शेट्टी, त्याचबरोबर जगदीशजी नाईक, त्याचबरोबर निलेशजी पाटील, तसेच कमलाकर टावरे, तसेच उमेशजी चौधरी. तर सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वीआईपी डाइस मुख्य अतिथियों से खचाखच भरा हुआ राजा के शो में. उछाला है, ये भिंगड़ी है, भिंगड़ी शॉट है, 6 रन. जबरदस्त फलंदाजी, अगदी स्लॉट मध्ये टाकलेला बॉल भावेश पवारचा. आता भावेश पवार थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतो. अगदी ओव्हरपिच होता, बॉटम हँडचा वापर केला आणि पाठवला बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. कालच डीडी ग्राउंडवर चॅलेंज संघाकडून खेळत असताना ज्युनियर क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी रोहित चौधरीने केली होती आणि त्याचा आत्मविश्वास दुणावलेला दिसतोय. जबरदस्त बॅटिंग. देखिए, भावेश पवार के सामने कोई भी बल्लेबाजी करे तो गुर्दा जिगर वाली बल्लेबाजी. इस मर्तबा कटर, उंगलियां फेरी, लेकिन दूर कर बैठे वाइट. स्कोर 35. आणखी 44 बनवायचे आहेत. फक्त 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण कठीण आहे, नो डाऊट अबाउट दॅट. परंतु फलंदाजी ज्या पद्धतीने आता सुरू आहे रोहितची, अशीच फलंदाजी सुरू राहिली तर काही होऊ शकतंय. ओहो, फोर्सिंग फटका. लॉंग ऑन ला फिल्डर आहे तिकडे. 1 बाउन्स कलेक्ट केलाय कपिलनं. फक्त 1 धाव मिळेल. हा देखील चांगला स्ट्रोक होता. बिल्कुल. हालांकि वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी थे, लेकिन मिस्ट्री गेंदबाज बहुत जल्दी गेंद पे पहुंचे. 3 ओवर की समाप्ति, रन बने 36 डू और डाई की स्थिति. माइक्रोफोन को लीड करेंगे अब सदाबहार कमेंटेटर अजय खरत. चला, 15 मिनिटं आपण घेतलेली आहेत बरोबर पहिल्या 3 षटकांसाठी. उर्वरित 2 षटकं देखील 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. खरं तर आता ड्रिंक्स ब्रेक असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल्समध्ये 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता विलास स्मृती राहणारला. अजय करत पहिली मॅच झाली तेव्हा हे समीकरण होतं आणि दुसऱ्या मॅचमध्ये हे समीकरण आलेलं आहे. काय होईल? क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पण तुझं तरी आपण थोडंसं स्वागत सन्मानाकडे वळूया. नंदूजी चौधरी मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागताने सन्मान केलं जाईल. नंदूजी चौधरी यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. क्रिकेट खेळाबरोबर मान्यवरांचं स्वागताने सन्मान केलं जाईल. मान्यवरांची मांदियाळी मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय रामचंद्र दादाजी पाटील व स्वर्गीय कृष्णा कान्हा चौधरी क्रीडानगरी ताडाळीमध्ये आपण बघतोय धर्मराजा चषक 2024. नवीन षटकाला सुरुवात करतोय पवन केणे. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, अफलातून फटका आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार. रोहित चौधरी ऑन फायर. 12 मध्ये 43 ची आवश्यकता असताना हा षटकार आलाय. आता 11 बॉल्स मध्ये 37 बनवायचे आहेत. जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात झाली आहे रोहित कडून.
अभी अभी आपने आकलन किया अजय गरत के गुरसई भी को अपना प्लान बदलना पड़ा, क्योंकि इनिशियल टूर्नामेंट में टीम कहीं तो पहले राउंड में बाहर गई, लेकिन यहाँ कहीं ना कहीं प्लान में कम पड़ गई विलास स्मृती राणाल. पहिल्याच मॅचमध्ये आपण बघितलंय गतवर्षीचा सेमीफायनलिस्ट संघ पिंपळनेर या स्पर्धेच्या बाहेर गेलाय आणि आता कैलास स्मृती गोरसई ब संघ हा देखील मागच्या हंगामामध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचलेला संघ आहे. बघायचंय काय घडतंय. हो, पिकअप शॉट खेळायचा होता. हा बॉल थोडासा वळलाय. डायरेक्ट हिटची आवश्यकता तेथे निशाणा चुकतोय. दोन्ही एंडकडे संधी उपलब्ध होती, संधी गमावली गेली आहे. बचावला गेलाय फलंदाज भावेश चौधरी. एक धावे ते कंप्लीट होते. हमारे तमाम प्रिय ऑडियंस को हम क्षमा चाहते हैं. ये है कि कोई भी कमेंटेटर कोई ऑल द बेस्ट इसलिए नहीं देगा, उसको मैच पे फोकस करना है. पवनचा हा बॉल सुरेख आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न होता सुरुवातीला फलंदाजाचा. अखेर सरळ बॅटनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली भावेश चौधरीनं. और भावेश दूसरी बात है कि मेहमानों का सत्कार जरूरी है, और राजा का शो है, आपको तो पता है, रेला आता है मेहमानों का. 9:36. हो, काय बॉल आहे. अगदी ब्लॉकलचा वेध घेतलाय. व्ही मध्ये ड्राईव्ह करत असताना फलंदाज फक्त एक धाव मिळेल. चांगली गोलंदाजी पवन केणे मार्फत. बॅटिंग देखील दमदार केली. अर्धशतक झळकावलं या मॅचमध्ये पवन केणेनं. आणि सुरुवात खरं तर गोलंदाजीमध्ये तेवढी चांगली नव्हती. पहिला बॉल अगदी ओव्हरपिच पडला, षटकार आला, मात्र तदनंतर चांगले बॉल टाकतोय. मोठं फिरवली होती यावेळेला. ऑन द राईज खरं तर ड्राईव्ह केलाय, परंतु विशेष असं काही टायमिंग नाही आहे. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 धावा येथे जरूर मिळतील, परंतु एकेरी दुहेरी धावांनी आव्हानापर्यंत आता पोहोचता येणार नाही आहे राणाल टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर. आणखी 33 बनवायचे आहेत. फक्त 7 चेंडूंचा खेळ बाकी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पवन. आपटी दिली आहे. हा बॉल स्क्वेअर आहे, वाईड असेल. अवांतर धाव येथे खर्च करत असताना पवन केणे. येस, मान्यवर कक्षामध्ये नंदूजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान मयूरजी चौधरी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. मयूरजी चौधरी आपण आपल्या शुभास्ते नंदूजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जस्ट अ वाईल्ड स्विंग ऑफ द ब्लेड. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉलनं षटक समाप्त होतंय पवन केणेचं. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 3 बाद 47 आणि आता समीकरण 6 चेंडू 32 धावा. देखिए ऑन फील्ड अंपायर आपकी मालूमात के लिए समय बराबर लिया गया है. आणि खेळाडूंसाठी एक सूचना आहे, विशेषतः फलंदाजांसाठी धावा घेत असताना आपण खेळपट्टीवरून धावू नये. ये हमारे मान्यवर का सत्कार, सम्मान और स्वागत होता हुआ आप देख रहे हैं ग्रामीण और सिटी क्रिकेट का संगम. जिस तरह गंगा जमुना का संगम इलाहाबाद में होता है, धर्मराजा में ये संगम हो रहा है. और ये शो आप तक लाए राजा नगर सेवक सम्मानीय नीलेश चौधरी साहब. नाम ही काफ़ी है, ब्रांड बन चुका है. अगदी खरं आहे. या स्पर्धेमध्ये गर्दीची जमवाजमव करावी लागत नाही. गर्दी आपोआप होत असते, कारण धर्मराजा चषकाचं नावच काफी आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील एक अतिशय लोकप्रिय स्पर्धा सध्या आपल्या समोर रंगते. आजच सुरुवात झाली आहे. सध्या दुसरा सामना आपल्या समोर आहे. 6 बॉल्समध्ये 32 बनवायचे आहेत. एक सूचना है कि अगला मुकाबला BC4 फॉर्मेट में 6-6 ओवर का है. कपिल केणे. त्याचा पहिला बॉल फ्लिक केलाय. व्हॉट अ शॉट. मॅसिव्ह हिट. षटकार. पिकअप स्ट्रोक. कितने जल्दी बल्ला फेंका था अजय, देखिए रिप्ले में क्या शॉट खेला है. पिकअप स्ट्रोक खेला था और गेंद बल्ले से निकली थी, उस पर 6 रन की मोहर थी. अजय क्या टेलीकास्ट है प्रिंस मूवीज का. पहिलाच बॉल यॉर्कर टाकायचा होता, परंतु ही हाफवाली होती अखेर. आणि डाव्या एसटीच्या रोखानं थोडासा बॉल जात होता. ऑफस्टिककडे थोडासा गेला फलंदाज भावेश चौधरी. त्यानंतर तो पिकअप फ्लिक शॉट पाहायला मिळाला. जोरदार प्रहार केला होता. टायमिंग अप्रतिम होतं. 6 धावा पहिल्या बॉलवर. मागच्या मॅचमध्ये देखील असंच काहीचं समीकरण होतं. 6 बॉल 31. पहिल्या बॉलवर षटकार सचिन गायकवाडनं ठोकला. त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक केलं. स्लोवर बॉल येथे फटका फसलाय. लीडिंग एज. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि फलंदाज बाद. देखिए कपिल केने जो भिवंडी के लसित मलिंगा है, इनके बारे में एक बात कहता हूँ, ये बहुत जल्दी रिवेंज ले लेते, बदला बहुत जल्दी चुकाते. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. हाच बॉल जर समोर खेळला असता तर कदाचित चांगला परिणाम आला असता. त्या ठिकाणी निकाल मिळाला असता फलंदाजाला. मात्र मिड विकेटकडे खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळेच लीडिंग एज लागताना दिसले. बॉल स्लोवर होता, वेग कमी होता.
हे वैशिष्ट्य आहे कपिलच्या गोलंदाजीचं, तो बदल करू शकतो. कौन भूल सकता है उस मुकाबले को जो 26 फरवरी 2023 को खेला गया था. अजय गरत कमेंट्री कर रहे थे, यहीं कपिल केने ने कारिवली के सामने 9 रन डिफेंड किए थे और फिर 23 मार्च बाली ट्रॉफी में बुरशीदी के सामने वो कारनामा अंजाम दिया था उन्होंने. मिस्ट्री बॉलर. चांगले चांगले रेकॉर्ड्स आपण नेहमीच बोलत असतो. खरं तर काही रेकॉर्ड्स असे देखील असतात ज्यांचा ऑन ग्राउंड कॉमेंट्री जेव्हा होते तेव्हा आपण कदाचित उल्लेख करत नसतो, पण कपिलला माहिती आहे काय झालेलं आहे आणि सध्या सामना मात्र नहीं त्यांच्या नहीं बाजूने बिल्कुल झुकलेला आहे. कहना चाहिए, अच्छे रिकॉर्ड हैं तो खराब रिकॉर्ड भी. सुरेख बॉल, फुलर लेंथ होता, चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आहे, डॉट बॉल येतोय. नावा के सामने जो उन्होंने ओवर किया था वो तो टीम को ले डूबे थे. नावा काय बोलताय भावा, जाऊ दे ना आता. वरची कडा लागली आहे, विकेट किपर डाऊन द बॉल. भावेश पवारच्या हातातून असे झेल जास्त सुटत नसतात. सुरेख झेल टिपलाय भावेश पवारनं, आणखी एक विकेट मिळवली आहे कपिल केणेनं. विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन ठेपलाय कैलास स्मृती जय बजरंग गोरसई बी संघ या सामन्यामध्ये. विलास स्मृती राहणार संघाकडून देखील खरं तर क्रिकेट चांगलं पाहायला मिळालं. विशेषतः मिडल ओव्हर्समध्ये जी गोलंदाजी झाली भावेश चौधरी आणि गितेश माळीकडून वाखाणण्याजोगी होती, कारण त्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 16 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पवन केणे आणि संदेश सारखे फलंदाज खेळपट्टीवर असताना देखील. आखिर के 4 जो सिक्सर आए वहीं ले डूबे यहाँ पे रानाल को. फार महागात पडल्या त्या धावा. करण कांबळेचं ते षटक होतं. धावचीच्या ज्या संधी दवडल्या गेल्या त्याचा भुर्दंड अखेर भोगावा लागलाय या सामन्यामध्ये विलास स्मृती राहणार टीमला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश पाटील डावखुरा फलंदाज. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल केला जातोय. गोरसई बी संघ जास्त वेळ घेता येणार नाही, हे लक्षात असू द्या. स्विच हिट खेळण्याच्या तयारीत होता फलंदाज, ते पाहिलं आणि त्यानुसारच चेंडू टाकलाय. जाणून बुजून डाव्या इष्टीच्या भरपूर बाहेर टाकला हा बॉल, डॉट बॉल. यानंतरचा सामना सिटी फॉर्मॅटमधून असणार आहे. प्रत्येकी 6 षटकांचा सामना. BC4चे जे नियम आहेत त्यानुसारच BC4चे जे सामने आहेत ते खेळवले जातील सिटी क्रिकेटचे. विक्टोरियन स्पोर्ट्स विरुद्ध मॅगी 11. क्विकर बॉल, दांडी गोल. शेवटच्या बॉलवर देखील विकेट. 3 विकेट घेतल्या कपिल केणेनं ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये आणि याचबरोबर सामना देखील जिंकलाय कैलास स्मृती गोरसई ब संघानं. अभिनंदन. कॉन्ग्रेचुलेशन कैलाश स्मृति गुरसई बी ब. कॉन्ग्रेचुलेशन कैप्टन एंड भावेश पवार, पवन केने एंड ऑल टीम. हार्ड लक विलास स्मृति रानाल. 1 ओवर ने मैच का पासा पलट दिया. आखिरी ओवर में जो 31 आए थे. चलते हैं पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर. और यस, ये जीतने वाली टीम किससे खेलेंगी? वल से. एक अच्छा मैच रहेगा. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू पवन केने. A1 पवन, आधे शतक लगाया. और हम आपको लिए चलते हैं गवली सर के पास. मैच की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे वॉइस ऑफ भाईंदर पहले इनिंग में मनीष पाटिल, और उनका साथ निभाएंगे डॉक्टर गवली सर. 6 ओवर का अगला मैच है. खूप खूप धन्यवाद. पवन केने 18 चेंडूमध्ये 54 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी केली. Pawan is the man of the match. नंदूजी बजाके तसेच किरणजी पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल पवन, ज्यांनी 18 चेंडूमध्ये अगदी 300चा स्ट्राईक रेट बघायला मिळाला. सर्वप्रथम ही आकर्षक ट्रॉफी, धर्मराजा चषक. त्यानंतर आपण पाहणार आहोत बॉम्बे कॉटनचे प्रोप्रायटर श्यामजी कोंडा, संतोषजी पडले यांचं विशेष आभार. थंडीचा महिना आहे पवन, हे मान्यवर